नमस्कार, अपूर्वाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। बाप्पाला मोदक खूप आवडतात, त्यातील हा एक प्रकार गव्हाचे उकडीचे मोदक। तर गणपती बाप्पा स्पेशल गव्हाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। 11 मोदकचे प्रमाण इथे मी घेत आहे। त्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ चाळलेलं घ्यायचं। पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं। आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा बनवायचा। अशा प्रमाणे घट्ट गोळा बनवून साइडला ठेवायचं 15 मिनिटं। आता पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकायचं। 1 वाटी बारीक केलेलं ओलं खोबरं टाकून परतायचं। अशा प्रमाणे खोबरं तुपामध्ये खमंग भाजायचं। आता अर्धी वाटी गूळ टाकून सर्व मिक्स करायचं। त्यानंतर अर्धी वाटी दुधाची मलाई आणि थोडं दूध या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करायचं। दुधाची मलाई घातल्याने मोदकाचं सारण मऊ आणि रसरशीत होतं। एक चमचा वेलची पूड टाकायची। थोडं जायफळ खिसून सर्व मिक्स करायचं। गुळामुळे सारण पातळ होतं, त्यामुळे आटवून थोडं घट्ट करायचं, जास्ती घट्ट करायचं नाही। हे पहा, अशा प्रमाणे सारण झालं पाहिजे। आता गॅस बंद करून सारण थंड होण्यासाठी ठेवायचं। मोदक उकडण्यासाठी चाळणीला तेल लावायचं, म्हणजे मोदक चाळणीला चिकटणार नाहीत। गव्हाचे पीठ छान मुरलेलं आहे। तेल टाकून पीठ छान मळून घ्यायचं। गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे 11 गोळे बनवायचे। आता पोळपटला तेल लावायचं आणि एक गोळा घेऊन तेलावर छान पारी लाटायची। जास्त पातळ लाटायचं नाही, थोडी जाडच ठेवायची, म्हणजे मोदक छान बनवता येतील। पातळ लाटलं तर मोदक बनवताना फाटतात। अशा प्रमाणे सर्व पारी लाटून घ्यायच्या। आता एक एक चमचा खोबऱ्याचे सारण पारीवर घालायचं। आणि अशा प्रमाणे मोदकाला आकार देऊन छान मोदक बनवायचे।
अशा प्रमाणे सर्व मोदक बनवायचे। तेल लावलेल्या चाळणीमध्ये उकडण्यासाठी थोडे मोदक ठेवायचे। एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे। आता ही चाळण त्यावरती ठेवून झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं मोदक उकडून घ्यायचे। 20 मिनिटांनी पहा मोदक छान उकडलेले आहेत। एका ताटामध्ये काढून घेऊ। आता जर या भांड्यातील पाणी कमी झालं असेल तर पाणी टाकून उकळत ठेवायचं। त्यावर चाळण ठेवून तेल लावायचं आणि उरलेले मोदक ठेवून हे पण उकडून घ्यायचं। अशा प्रमाणे सर्व मोदक उकडायचे। मस्त टेस्टी रसरशीत गव्हाचे उकडीचे मोदक तयार आहेत। नक्की बनवून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।